तर या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी आमदार प्रसाद लाड देखील जोडले गेलेले आहेत। प्रसाद सर, अतिशय धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर येतोय। आता त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती तिथे सुरू असलेल्या रेव पार्टीमध्ये तिथे आढळून आलेले आहेत अशी माहिती समोर येते। जर अशा प्रकारची कारवाई झाली असेल तर ती निश्चित पोलिसांनी अशा प्रकारच्या रेव पार्टीला कोणी त्याचं समर्थन करणार नाही आणि जर अशी कारवाई झाली असेल तर ती कारवाई योग्य पद्धतीनेच झाली असेल असं माझं प्राथमिक स्वरूपातलं उत्तर आहे। पण त्यामध्ये सर, त्यामध्ये सुषमाताई अंधारे असतील किंवा विद्या चव्हाण या दोघींची प्रतिक्रिया आम्ही घेतली। त्यांचं म्हणणं हे की टार्गेट करून हे सगळं घडवून आणण्यात आलंय। आता टार्गेट करून कोणाच्या नवऱ्याला कोणाच्या जावयाला रेव पार्टीला तर सरकार पाठवू शकत नाही। त्यामुळे टार्गेट करून अशा पद्धतीने बोलणं म्हणजे नाकाला मोती बांधायचा आणि मग सांगायचं की आम्ही मोती घातलाच नाही, हे प्रकार झाला। त्यामुळे सुषमाताई असतील किंवा विद्याताई असतील यांना अशा प्रकारे बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। रेव पार्टीमध्ये रेड झाल्यानंतर तिथे पोलिसांना कोण होतं कोण नव्हतं माहित नाही। त्याच्यामध्ये 3 महिलांबरोबर 2 पुरुष मिळाले आणि त्यामध्ये जर रोहिणीताईंचे मिस्टर जर त्याच्यात असतील तर ते अतिशय दुर्दैवी आहे। अशा प्रकारे होणं अतिशय दुर्दैवी प्रकार आहे। त्यांचं म्हणणं आहे की पोलीस तुमचे, सगळी यंत्रणा तुमची, त्यामुळे तुम्ही असे प्रकार घडवून आणणं अतिशय सोपं झालंय। आता पोलीस माझी, यंत्रणा आमची, पण नवरा तर रोहिणीताईचा आहे ना, नवरा आमचा नाही आहे ना, सरकारचा नाही आहे ना नवरा। का त्याला सरकारने आमंत्रण पाठवलं होतं का तू रेव पार्टीला जा म्हणून? त्यामुळे अशा प्रकारे बालिश पद्धतीमध्ये आरोप करणं आणि त्या आरोपाचं तुम्ही लोकांनी मीडियामध्ये समर्थन करणं, मला वाटतं हे समर्थन आम्ही करत नाहीये सर, आम्ही फक्त तुमची प्रतिक्रिया त्या संदर्भात विचारली। नाही, तुम्ही ह्या प्रतिक्रियेचा विषयच असा आहे की पोलिसांची तुमच्यावर होणारे आरोप आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आरोपाचं आम्ही खंडन करतो। जे आरोपी पकडले गेले त्यांना न्यायिक पद्धतीने शिक्षा होईल आणि हे अतिशय दुर्दैवी आहे। प्रसाद सर, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर पुण्यामधील रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे। पुण्यातील अतिशय लॅविश समजला जाणारा, उच्चभ्रू समजला जाणारा भाग म्हणजे खराडी, आणि या खराडी भागामध्ये एका फ्लॅटवर ही हाऊस पार्टी सुरू होती आणि त्याच हाऊस पार्टीमध्ये अंमली पदार्थ, हुक्क्याचं सेवन, दारू या सगळ्या गोष्टी पोलिसांना तिथे आढळून आल्याची माहिती पोलिसांकडूनच देण्यात आली आहे। या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असेल, दारू, हुक्क्याचं सेवन सुरू होतं। तर खराडी भागामधील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती आणि रेव पार्टीमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा देखील समावेश आहे। त्या 2 पुरुषांमध्ये एक पुरुष एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे आहेत। त्यावर आपण राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत। एकनाथ खडसे यांची देखील आपण प्रतिक्रिया घेतली। एकनाथ खडसे यांचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी होणं त्यांना अपेक्षितच होतं, कारण त्यांचे जे वार प्रतिवार गिरीश महाजन यांच्यासोबत सुरू होते, त्यामुळे असं काही करतील असं त्यांना अपेक्षित होतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। त्याचबरोबर आमदार प्रसाद लाड यांचं म्हणणं आहे की हे सगळ्या गोष्टी घडवून आणणं तितकं सोपं नाही आहे। जरी यंत्रणा त्यांची असेल तरी तो जो जावई आहे तो एकनाथ खडसेंचा आहे, रोहिणी खडसे यांचे ते पती आहेत, त्यामुळे जावयाला, त्यांच्या पतीला तिथे आणणं हे काम तर सरकार करू शकत नाही। अशा दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत। या संदर्भातील पुढे तपास काय होतो आता हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यातूनच पुढचे सगळे खुलासे या गोष्टीचे होतील। पण तुर्तास एवढी माहिती समोर येते की खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर या रेव पार्टीमध्ये आढळून आलेला आहे। त्याचे सगळे फुटेजेस समोर आलेले आहेत, त्यांचा तिथे समावेश होता आणि त्या रेव पार्टीमध्ये हुक्का, दारू आणि अंमली पदार्थ देखील त्यांचं सगळ्यांचं तिथे सेवन सुरू होतं। खराडी भागामध्ये इंद्रायणी लॉजवर एका फ्लॅटमध्ये हा सगळा प्रकार तिथे सुरू होता। पोलिसांनी अगदी सकाळी सकाळी तिथे छापेमारी केली आहे, या सगळ्यांना पकडलंय। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे देखील सतत या सगळ्या घटनेचे अपडेट्स देत आहेत। पण या घटनेसंदर्भात वेगवेगळे ज्या प्रतिक्रिया आहे राजकीय क्षेत्रातून त्या आलेल्या आहेत। विरोधकांकडून त्यांच्याच पक्षातल्या नेत्याच्या जावयाला
कसं डिफेंड करता येईल, कसं वाचवता येईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाकडून देखील ते कसे आरोपी आहेत आणि त्यांनी कसं हे घडवून आणलं नाहीये या सगळ्या बाबत ते सुद्धा बोलत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया या प्रकरणामध्ये येत आहेत. नेमकं काय खरं आहे हे पोलीस तपासामधून आणखी काही गोष्टींचे खुलासे होतील आणि त्यानंतरच या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणं योग्य राहील. पण तुर्तास पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या बाहेरघरामध्ये आणखी एक व्हिडिओ फुटेज समोर येत आहे. पुणे पोलिसांचा जो गुन्हेगारी छापा इथे टाकण्यात आलेला आहे